आपण आलो होतो की पेत्राच्या पहिल्या पत्रात की तुम्ही देवाच्या वचनाने पुन्हा जन्मविलेले आहात. 7वा भाग, तुम्हासही त्याने जिवंत केले. देवाची कृपा आहे, त्याने आम्हाला जिवंत केलेले आहे. मग जिवंत केलेलं आहे, ते जिवंतपण कुठे आहे? ते जिवंतपण दिसत का नाहीये? तुम्ही जिवंत आहात, देहाने नव्हे आत्म्याने सुद्धा. हे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. स्तोत्र 19:7. आणि त्या शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. परिपूर्ण, नियमशास्त्र पूर्ण आहे. आणि तो एक शब्द घेऊन आपण बरेच आठवडे तो शब्द पाहिला. 7वा भाग आहे, अ चेंज ऑफ नेचर बट नॉट द कमिंग इन टू एक्झिस्टन्स ऑफ दॅट नेचर. याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणे, पण ते व्यक्तिमत्व जे येशू ख्रिस्ताचे आहे ते येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व आमच्यामध्ये येणे. येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये येणं. आणि पेत्र म्हणतो की सर्वात महत्वाचं की तुम्ही, दुसऱ्या पेत्रामध्ये, तुम्ही त्याचे गुणविशेष प्रगट करावे. कोणाचे गुणविशेष? प्रभू येशू ख्रिस्ताचे गुणविशेष प्रगट करावे, हा पेत्र सांगतो. आणि म्हणून हे गुणविशेष तेव्हा येणार आहेत जेव्हा मी त्याच्याबरोबर राहील. आणि मी त्याच्याबरोबर तेव्हा राहील जेव्हा तो माझ्यामध्ये राहील. आणि तो माझ्यामध्ये कसा राहतो हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. एपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय त्याच्या 14व्या वचनामध्ये आपण ते पाहिलं होतं. आमच्या अंतःकरणामध्ये विश्वासाच्या द्वारे वस्ती करतो, वास करतो. आणि म्हणून जेव्हा येशू आमच्यामध्ये राहतो तो आम्हाला साफसूफ करतो. पण तेव्हा तो करेल जेव्हा आम्ही आमचं समर्पण करू. आमचा प्रत्येक भाग, आमचा प्रत्येक अंग जेव्हा मी त्याला साफसूफ करण्यासाठी परवानगी देईल तेव्हा. हे आपण आतापर्यंत पाहिलं होतं. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वात बदल, तुम्ही नीट सायकोलॉजीचा स्टडी करा. व्यक्तिमत्वामध्ये बदल तेव्हा घडतो जेव्हा, म्हणून येशू ख्रिस्त या भूतलावर आल्यानंतर त्याने काय केलं होतं? डिसायपल तयार केले, शिष्य तयार केले. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, येशूचे शिष्य व्हा. आणि शिष्य हा सार्वकालिकतेमध्ये जातो. सभासद होऊ नका. येशूला सभासद नाही करायचं आहे, येशूला शिष्य करायचं आहे. म्हणून तुम्ही जे विश्वासणारे, ते विश्वासाच्या पुढची पायरी जी आहे की मी त्याचा डिसायपल, शिष्यत्व स्वीकारील. आणि ते स्वीकारणारं की त्याच्या व्यक्तिमत्वात बदल तेव्हा होतो जेव्हा तो व्यक्ती एखाद्या व्यक्तीबरोबर राहतो. म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आमच्यावर पडतो. आणि आम्ही जो दोष किंवा जे अवगुण, मी दोष नाही म्हणणार, कमकुवतपणा हा शब्द त्या ठिकाणी प्रॉपर आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा कमकुवत आहे, अशक्त आहे, पवित्र शास्त्र सांगतं. परंतु अशक्तपणात देवाची शक्ती आम्हाला प्रत्ययास येते. म्हणून हा आमचा अशक्तपणा जेव्हा देवाजवळ येतो, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येतो, तेव्हा तो त्याचं शक्ती आमच्या अशक्तपणामध्ये घालतो. आणि मग आम्ही परिपूर्ण असे होतो, शक्तिमान असे होतो. म्हणून या ठिकाणी जे व्यक्तिमत्वात बदल होणे, ते व्यक्तिमत्व जे येशू ख्रिस्ताचे आहे ते व्यक्तिमत्व आमच्यामध्ये येणं. आता हे कसं येणार आहे? म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये. म्हणून योहान शुभवर्तमानामध्ये तो म्हटला की माझी वचने तुम्हामध्ये आणि तुम्ही मजमध्ये राहिलात तर तुम्ही फळ द्याल. तुम्ही मजमध्ये आणि तुम्हामध्ये राहिलोत तर तुम्ही फळ द्याल. आता आपण याची सुरुवात रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 24 आणि 25. ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. म्हणजे काय? की ते येशू ख्रिस्ताने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे, म्हणजे काय केलेलं आहे? आता आम्हाला खंडणी भरण्याची गरज नाही. त्याने एकदाच खंडणी भरली त्या वधस्तंभावर. आणि
त्याचा परिणाम काय झाला? इथं असं म्हटलेलं आहे, देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून आम्ही नीतिमान ठरतात. पुढे 25व्या वचनामध्ये काय म्हटले? त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेविले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. जे मला तुम्हाला सांगायचं आहे की जे येशूचं नीतिमत्व व्यक्त करावे. कसं व्यक्त करणार? तुम्ही त्याला परवानगी द्याल तर. आणि हे येशूचं नीतिमत्वाचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस मी इम्पार्ट करतो किंवा एक्सेप्ट करतो किंवा स्वीकारतो किंबहुना ते ग्रहण करतो, तेव्हा माझ्या व्यक्तिमत्वात बदल होतो. आणि हीच गोष्ट या ठिकाणी नवीन जन्माविषयी सांगते की त्याचं व्यक्तिमत्व. 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये काय म्हटलेले आहे? जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी, पहा, व्यक्तिमत्वामध्ये बदल होण्यासाठी जे देवाचं वचन आहे या ठिकाणी म्हटलेले, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी, कोणाच्या ठायी? ख्रिस्ताच्या ठायी असे आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. आम्ही म्हणतो मी विश्वासणार आहे, पण व्यक्तिमत्वांमध्ये चेंजेस दिसत नाहीये. तुमचा व्यवहार पहा. आलो म्हणतो आणि तासभर येत नाही. येशू असा वागला का? उद्या येतो म्हणतो, तो कधीच येत नाही. तुमचं जे वागणं या भूतलावरचा, तुमचे पैशाचे व्यवहार पहा, तुमचा वेळेचा व्यवहार पहा, तुमचं देवावरचं प्रेम पहा, तपासूया स्वतःला. म्हणून या ठिकाणी म्हणतो, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे. सतत मी आजारी पडतो, देवाने तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, ते का नाही स्वीकारत मी? येशू माझ्यामध्ये राहतो. मला सांगायचंय की कोरिंथीकराच्या पत्रात म्हणतो, तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि आम्ही ह्या मंदिरामध्ये नको त्या सर्व गोष्टी करतो, अमंगळ करतो, विटाळ आणतो, व्यभिचार, भ्रष्टाचार, नको त्या सर्व गोष्टी ह्या देहाने करतो. आणि येशू कसा ह्या देहामध्ये राहील? त्याला पवित्र देह हवाय. आणि म्हणून हे व्यक्तिमत्व मला तुम्हाला सांगायचं आहे. मी ह्यासाठी हे सांगत आहे की आज मी विश्वासणारा म्हणतो, परंतु माझ्यामध्ये बदल का नाहीये? बऱ्याच वेळा जो धन तुमच्या हातात येतं, हे माझे पैसे आहेत. अरे तुझे नाही आहेत, हे सरकारचे पैसे, त्याच्यावर भागाचा शिक्का आहे, हे त्याचे पैसे आहेत, सरकारचे पैसे आहेत. देवाच्या कृपेने तुझ्या हातात आलेले आहेत, तुला कारभारी पण दिलेले, स्टुअर्डशिप. आता या पैशाचं मी काय करावं हे देवाला ज्ञान माग. पण आम्ही म्हणतो माझे पैसे, तुमचे नाहीच. जरी तुम्ही कष्ट केले, जरी तुम्ही कमाई केलेली आहे, पण तुम्हाला हे कष्ट करण्यासाठी ताकद देवाने दिलेली आहे, ते आरोग्य देवाने दिलेले आहे, हे विसरलेला आहात तुम्ही. आणि म्हणून मला जे तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा व्यवहार कसा आहे हे व्यक्तिमत्वातून दिसतो. म्हणून व्यक्तिमत्वात तो काय म्हणतो 5:17 जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले. मग नवीन आमच्यातला तो मनुष्य का दिसत नाहीये? जग येशूला ओळखत नाही, ते तुम्हाला ओळखतं. म्हणजे तुमचं वर्तन येशू ख्रिस्ताला इंडिकेट करतं, कारण तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. तुमचा जो आधार कार्ड आहे, तुमचं जे नागरिकत्व आहे, तुमचा जो पासपोर्ट आहे, स्वर्गातला आहे. आणि तुम्ही स्वर्गातली छाप पृथ्वीवर पाडावी ही देवाची इच्छा आहे. ती छाप न पाडता आम्ही आमच्याच मनासारखं करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रभूला सांगतो, प्रभू हे कर. प्रभूला तुम्ही नवीन उत्पत्ती हवी आहे. प्रभूला तुमच्या विचारांमध्ये नवीन गोष्ट करण्याची गरज आहे. प्रभूला तुमची संस्कृती नवीन करायची आहे. येशूला तुम्हाला नवीन बनवायचं आहे. आणि नवीन पण काय आहे? हे नवीन पण हेच मला समजलेलं नाही, आम्ही तेच करत बसतो. आज येशूला 33.5 वर्षाचा काळ आणि 3.5 वर्ष त्याने मिनिस्ट्री केली. नीट तपासून पहा, त्याचं वर्तन इतकं शुद्ध आणि इतकं पवित्र होतं की त्याच्या वर्तनामध्ये शास्त्री परुषी सुद्धा बदलले. आणि त्यांना जेव्हा तो जायचा, आपोआप प्रकाश आल्यानंतर अंधार
जो आहे तो प्रकाशमय व्हायचा. आज ज्या ठिकाणी मी राहतो, ज्या भागांमध्ये मी राहतो, माझ्यामध्ये, कारण येशू ख्रिस्त म्हणतो की आता मी जगाचा प्रकाश आहे, पण त्या शिष्यांना म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहे. पण आज जगामध्ये अंधार आहे, परंतु त्या अंधाराशी आम्ही कॉम्प्रोमाइज करतो. विश्वास नाही चालतं काय, येशू मानव नव्हता. हो, येशू 100% मनुष्य होता, 100% देव होता, पण त्याने हे सर्व करून दाखवलं. आज तीच अपेक्षा येशू ख्रिस्त तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं करतो की तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. पुढे जाणार आहोत. तीतला पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये काही फार छान लिहिलंय. तेव्हा तीत काय म्हणतो या ठिकाणी, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे तर नव्या जन्माचे काय पाहत आहोत आपण, बॉर्न अगेन, बिगॉटन, नवा जन्म, पुन्हा जन्म. आलाय तो शब्द इथं. नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण यांच्याद्वारे. कशाच्याद्वारे? नव्या जन्माने आणि पवित्र आत्म्याने यांचं स्नान. म्हणजे आमचा आंतरिक जो मनुष्य आहे हा धुतला जाणं गरजेचं आहे. रोज दर महिन्याला पहिल्या दुसऱ्या काय तुमच्या चर्चमध्ये जे काय असेल, तुम्ही प्रभुभोजन घेता. प्रभुभोजन काय इंडिकेट करतं? तुम्ही शुद्ध व्हा. आणि शुद्ध कशामध्ये व्हा? सर्व गोष्टींमध्ये शुद्ध व्हा. पण आज शुद्धतेचा लवलेशही आमच्याकडे नाही आहे. मला कोणाला दोष नाही द्यायचा, मी कोणाला न्याय नाही करायचा. मला हे सांगायचं आहे जे प्रभूच्या आत्म्याने मला सांगितलेलं आहे. मी स्वतः माझ्यामध्ये बदल करत आहे, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वर्तनशैलीमध्ये. आणि मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण. कोणी केले? नव्या जन्माचं स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेलं नवीनीकरण. पवित्र आत्मा येतो आणि तुम्हाला नवीन करतो. म्हटलेले कॅरेक्टर, व्यक्तिमत्वात बदल. असं एकच व्यक्तिमत्व आहे जे देवाची छाप, पित्याची छाप जगावरती प्रगट केली. म्हणून थोमा आणि फिलिप यांना येशू ख्रिस्त म्हटला, तू मला पाहिलं म्हणजे तू पित्याला पाहिलं. असं तू विश्वास धरत नाहीस काय? आज देवाला पाहायचं आहे, पित्याला पाहायचं आहे. म्हणून कित्येक लोक आज म्हणतात, मदर टेरेसाला जेव्हा पाहतात तेव्हा ते म्हणतात मला यामध्ये येशू ख्रिस्त दिसतो. पण मदर टेरेसा म्हणते एक वाक्य, एखाद्या कुष्ठरोग्याला जेव्हा ती पाहते, एक स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी तिची, ती महान मदर टेरेसा म्हणते की एखाद्या कुष्ठरोग्याला मी जेव्हा पाहते मला त्याच्यात येशू दिसतो आणि म्हणून मी त्या कुष्ठरोग्याची सेवा करू शकले. ही विचारधारा तेव्हाच येते जेव्हा तो येशूवर प्रेम करतो, त्याचं व्यक्तिमत्व आमच्यात येतं. मला तुम्हाला हे नाही सांगायचं की तुम्ही मदर टेरेसा बना, की हे मला नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मला तुम्ही प्रत्येकजण ख्रिस्त तुमच्यातून दिसो. लोकांनी तुमचा व्यवहार, तुमचं वर्तन देवाला इंडिकेट करणार आहोत. याला म्हटलेले नवा जन्म आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण. एक कॅरेक्टर हे तेव्हा येतं, एका दिवसात नाही होत. तुम्ही पहा, लहान मुलं जन्माला येतात आणि त्याच्यामध्ये ते व्यक्तिमत्व जे येतं, ते व्यक्तिमत्व आजूबाजूला जी लोक राहतात त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडतो आणि ते लहान मूल त्या गोष्टी अडॉप्ट करतं. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, ज्या वेळेस पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही राहाल, येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये तुम्ही राहाल, तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व तुमच्यातून प्रगट होईल. सांगायची गरज नाही लागणार, आपोआप तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होईल. यावेळेस आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. अ चेंज ऑफ फेवर, अ न्यू स्टँडिंग बिफोर गॉड. मराठीमध्ये मी सांगणार आहे. इथं असं म्हटलेलं आहे, अशी कृपा जी देवासमोर उभे राहण्यास आम्हाला सहाय्य करते. बॉर्न अगेनच्या एकंदर 10 भागांपैकी 9वा भाग जो आहे तो या ठिकाणी असा आहे की अ चेंज ऑफ फेवर, अ न्यू स्टँडिंग
बिफोर गॉड, म्हणजे अशी कृपा जी देवासमोर उभे राहण्यास आम्हाला सहाय्य करते. कुठे? देवासमोर उभे राहण्यास. आणि येशू ख्रिस्त आला आणि जो जुन्या करारातला पडदा वरपासून खालपर्यंत फाडला, ते यासाठी की आम्ही प्रत्येक जण जो विश्वासणारा आहे, आणि मी तर पुढे म्हणेन विश्वासणारा नाही, जो बॉर्न अगेन आहे, तो एक नवा याजक आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात आणि त्याच्या 5-6 पासून जवळ 3-4 पासून वाचलं तुम्ही. आत्ताच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, मी पवित्र याजकगण आहे. कसा आहे? याजक नाही नुसता, पवित्र याजक आहे. प्रत्येक स्त्री पुरुष त्याचं प्रतिबिंब आहे. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून कोणी जाडा असेल, कोणी लुकडा असेल, कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कधीच त्याला नावं ठेवू नका, कारण ती देवाची प्रतिकृती आहे. म्हणून जी देवासमोर मला उभं राहायचं आहे, कारण देवासमोर उभं राहण्याचं काम हे याजकाला होतं जुन्या करारामध्ये, आणि लेवी वंश निवडला होता. परंतु नवीन करारामध्ये आम्ही प्रत्येक जण याजक आहोत, हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून तो काय म्हणतो? अशी कृपा जी देवासमोर उभे राहण्यास मला सहाय्य करते. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि त्याची पहिली 2 वचनं. विश्वासाचे परिणाम, हेडिंग. म्हणून प्रत्येक पवित्र शास्त्र वाचताना त्याचं टायटल जे आहे, त्याचं जो हेडिंग आहे, त्याला दुर्लक्ष करू नका, फार महत्त्वाचं आहे. विश्वासाचे परिणाम. काय लिहिलं? यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. कोणाबरोबर? देवा. आणि कित्येक कुटुंबामध्ये शांती नाहीये, कित्येक माणसाच्या जीवनामध्ये शांती नाहीये, कित्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये अशांतता आहे. पण देवाचं वचन काय सांगतं? की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. ज्या कृपेत, जे टायटल आता आपण पाहिलं, की अशी जी कृपा जी देवासमोर उभे राहण्यास आम्हाला सहाय्य करते. तर काय म्हणते पहा, ज्या कृपेत आपण आहोत. अंडरलाईन करा. ज्या कृपेत, मी काय म्हटलं? अशी कृपा जी देवासमोर उभे राहण्यास आम्हाला सहाय्य करते. अशी कृपा, ज्या कृपेत आपण आहोत, त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, की प्रभू ही कृपा तू आम्हावर केलेली आहे, की तिच्याद्वारे आपला प्रवेश, म्हणजे माझा प्रवेश कशात झालेला आहे? परमपवित्र स्थानात, देवाच्या सानिध्यात. आणि देवाच्या सानिध्यात कोणतीच अमंगळ गोष्ट, कोणतंच अपवित्रता, कोणतीच अशुद्धता, कोणतंच देवाविरुद्ध असलेलं शस्त्र थांबू शकत नाही. म्हणून पेत्र, यशया यांची उदाहरणं पहा. यशया म्हणतो, प्रभू मी अशुद्ध ओठांचा. पेत्र म्हणतो, मी पापी आहे. देवासमोर ज्यावेळेस मी जातो, त्यावेळेस मला माझं व्यक्तिमत्व कळतं. आणि ही कृपा त्याला प्राप्त होते ज्याचा पुन्हा जन्म होतो. आणि म्हणून अशी कृपा जी आम्हाला देवाच्या सानिध्यात उभी करते. आणि आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून नव्हे, तुम्हाला वाटतं म्हणून, तुमच्या अरे अंगावर काटे आले, ह्याला धरू नका तुम्ही गृहीत. हे देहाच्या गोष्टी आहेत. आत्म्याच्या गोष्टी समजून घ्या, आत्म्याच्या गोष्टी घ्या. कित्येक लोकांना ह्या गोष्टी समजत नाही, विश्वासणाऱ्यांना सुद्धा या गोष्टी. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आज आम्ही अशी व्यक्ती आहोत की देवासमोर उभं राहण्यासाठी देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे. आम्ही विसरलेलो आहोत, आणि आम्ही धैर्याने कधी देवासमोर उभं राहू शकतो. पुढे एपिस्करासपत्र याचा 2रा अध्याय. तारण प्राप्ती देवाच्या कृपेने होते. मी मगाशीच या ठिकाणी म्हटलं, काय म्हटलं?
की अशी कृपा जी आम्हाला देवासमोर उभं राहण्यास आम्हाला सहाय्य करते. आणि या ठिकाणी काय म्हटलं, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला होता. आणि हेच जे पापी आहेत, जे पापामध्ये आहेत, इवन मी पापी लोकांचं नाही म्हणत, मी विश्वासणाऱ्यांचं सुद्धा म्हणतो, ते हे वचन लागूकरण करून घ्या स्वतःला. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालात. यू आर डेड फॉर व्हॉट? कशासाठी? आमचे अपराध आणि आमचे पातक यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. देवाची कृपा आहे, त्याने आम्हाला जिवंत केलेलं आहे. मग जिवंत केलेलं आहे, ते जिवंत पण कुठे? ते जिवंत पण दिसत का नाहीये? तुम्ही जिवंत आहात, देहाने नव्हे आत्म्याने सुद्धा. आणि हे जिवंत पण प्रगट व्हायला पाहिजे. पुढे, त्यात तुम्ही पूर्वी चालत असात. हे मागचं एफिसी मंडळीला, इफिस फार मूर्तीपूजक शहर होतं. तुम्ही पूर्वी चालत आहात असा, ते तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे, पहा याला संस्कृतीशी त्याने जोडलेले, जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे. आज्ञाभंजक पहा. आणि म्हणून जो येशूवर प्रेम करतो तो आज्ञा पालन करतो. मग घरातली आज्ञा असेल, सरकारची आज्ञा असेल, पण ती सरकारची आज्ञा देवाला न जुमानणारी अशी असेल, ती सोडून बाकी सर्व आज्ञा पाळण्याचं आम्हाला सांगितलं. कामाची आज्ञा असेल, कुटुंबाची आज्ञा असेल, घराची आज्ञा असेल, सर्व आज्ञा. पण आम्ही आमच्या रक्तामध्ये आज्ञा पालन करायचंच नाही, ऐकायचंच नाही. पुढे, त्या वहिवाटीप्रमाणे असे, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो. मी तुम्हाला तेच म्हटलं, मी विश्वास ठेवतो, पण माझ्या मनाची इच्छा पूर्ण करू दे. नाही, माझ्या मनाची नव्हे, माझ्या ख्रिस्ताची इच्छा पूर्ण हो. म्हणतो आम्ही उठल्यावर, येशू तुझी इच्छा माझ्यातून पूर्ण हो. सकाळी उठा, प्रार्थना करा, प्रभू तुझी इच्छा माझ्या देहातून. तिथं काय म्हटलेले, देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. त्या सर्वांवरती देवाचा क्रोध होणार आहे, त्याप्रमाणे होतो. पण आता हे झालं तरी देव दयागण आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. आणि आपला जो पुन्हा जन्म, पहिले पेत्र 1:3 मध्ये काय म्हटले, ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे तुमचा जन्म झाला आहे. तुम्ही इथं काय पौल म्हणतो, तिथं पेत्र म्हणतो, इथं पौल म्हणतो, तुम्ही जिवंत केलेले आहात. कशाच्या द्वारे? ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, तुमचे तारण कृपेने झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविलेले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविलेले. आता समजून घ्या, तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसविलेले आहात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे वाक्य आहे. मग जर तुम्हाला स्वर्गातली, तुम्ही ज्या घरात राहता तिथला सर्व परिसर तुम्हाला कळतो, तिथल्या वस्तू तुम्हाला कळतात. मग जर मी स्वर्गात बसविलेलं, मला स्वर्गातल्या गोष्टी कळाल्यात का? कारण अजूनही आमचं व्यक्तिमत्व ह्या जे वर लिहिल्याप्रमाणे देहाच्या आणि मनाच्या गोष्टी आमच्यात चाललेल्या आहेत. म्हणून जे मगाशी वचन वाचलं, नव्या जन्माचं स्नान आणि पवित्र आत्म्याने शुद्ध केलेले, नवीन केलेले असे तुम्ही व्हा. आणि ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मी जिवंत केलेला होतो. पुढे, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता, कित्येक जणांना हा ममता शब्द सुद्धा समजत नाही, तो आमच्यावरती ममता करतो. त्याची आपल्यावर जी ममता, तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावे. एक येणारा युग आहे आणि अपार संपत्ती तुमच्यासाठी ठेवलेली आहे. पण आम्ही जगातल्या या गोष्टींसाठी त्या अपार संपत्तीकडे दुर्लक्ष करत आहोत. आज येशू ख्रिस्ताची आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही ती अपार संपत्तीचे भागीदार आहात. तुम्ही स्वर्गात बसविलेले आहात.
हा अधिकार तेव्हा प्राप्त होतो जेव्हा माझा नवीन जन्मामध्ये समावेश होतो. पुढे, तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. दिस इज अ गिफ्ट. दिस इज अ गिफ्ट गिवन बाय गॉड. हे देवाचं दान आहे, त्याने तुम्हाला दिलेलं आहे. यावेळेस आपण पुढच्या वचनाकडे जाणार आहोत. त्याला पत्र 2 अध्याय आणि त्याचं 11 पासून. ख्रिस्त शिष्यास, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की देवाने तुम्हाला डिसायपल म्हणजे शिष्य, आणि इथे लिहिलंय बघा, ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू. आणि मी एक दोघांशी मागे बोलताना बोललेलो आहे, गॉड हॅज कॉल फॉर अस फॉर पर्पज, नॉट फॉर जॉब. त्याचा हा हेतू म्हणजे पर्पज काय आहे? ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू. आता काय लिहिलं? ख्रिस्त शिष्य म्हणजे डिसायपल, येशूचा शिष्य. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रगट झालेली आहे. आणि आपण काय पाहत आहोत? अशी कृपा जी देवासमोर मला उभे राहण्यास सहाय्य करते. इथं काय म्हणतोय? अशी कृपा तुम्हाला प्रगट झाली आहे, ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीची, म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे करण्यासाठी शुद्ध करून ठेवावे. किती अद्भुत लिहिलेले पहा. मी एकदम वाचलं यासाठी, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फार एक शब्द जर गेला ना, कदाचित ह्या एक शब्दात जरी खूप रहस्य आहेत, पण मला तुम्हाला जो मुद्दा सांगायचा म्हणून थोडंसं बरोबर सांगणार आहे. काय लिहिलेलं आहे तिथं? म्हटलेलं आहे ती कृपा म्हणजे काय? देवासमोर प्रगट राहण्यास ती कृपा आम्हाला प्रगट झाली आहे. ती हे शिकवते की आशा प्राप्तीची, म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रत युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. 3 गोष्टी सांगितलेल्या. सांप्रत म्हणजे ज्या ठिकाणी, म्हणजे पुढे येणाऱ्या भविष्यात, थोडक्यामध्ये भविष्यात सांप्रत म्हणजे भविष्यात, सांप्रत युगात मर्यादेने, मर्यादाच राहिलेल्या नाही आहेत. नीतीने, जो पहिला मुद्दा आपण घेतला तो नीतीचा आहे. मॉरल चेंज, नॉट अ आउटवर्ड चेंज, इट इज अ इनवर्ड चेंज, इट इज अ इनसाइड चेंज, इट इज अ इनवर्ड बीइंग पर्सन जो आहे तो चेंज, म्हणजे आतमधला मनुष्य नैतिकदृष्ट्या बदल. हा नीतीने आणि सर्वात महत्त्वाचं धार्मिक वृत्तीने वागावे. धार्मिक म्हणजे जगातली धार्मिक वृत्ती नव्हे, जी पवित्र शास्त्राला धरून आहे ती धार्मिक वृत्ती. त्या वृत्तीने वागावे, वागण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. आणि त्याने स्वतःला यासाठी दिले की आम्ही सर्व अधर्मापासून मुक्त व्हावं. आता आमच्यामध्ये अधर्म नाही, पण आमच्या कृतीत या दिसत नाही. त्याचं कारण आहे आम्ही ते स्वीकारलेलं नाही. एक्सेप्टन्स आमच्यामध्ये नाही, त्या वचनाचा प्रादुर्भाव आमच्यामध्ये नाही, म्हणून या गोष्टी घडत आहेत. 1 योहान 3 अध्याय आणि 8-10 मध्ये पण तेच म्हटलेलं आहे. आणि सैतानाची कृत्य नष्ट करावी यासाठीच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. आणि जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, देवापासून नवा जन्म झालेला आहे, तो नवा जन्मलेला आहे, तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज, येशूचं बीज माझ्यामध्ये राहतं. आणि येशूचं बीज काय आहे? त्याचं वचन. मी ह्या भ्रमात, आणि सैतान हेच जे उत्पत्तीमध्ये त्याने केलं होतं, भ्रमात ठेवणे. परंतु बऱ्याच वेळा हे वचन न समजल्या कारणाने आम्ही त्या भ्रमामध्ये राहतो, आणि हा भ्रम दुष्ट आमच्या अंतःकरणात विचारांच्या द्वारे. परंतु देवाचं वचन हे शुद्ध, पवित्र आहे.
आणि ते वचन ज्यावेळेस माझ्याजवळ येतं ते माझं साफसूफ करतं. देव करो या वचनाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत. आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बापा, या वचनाने पुन्हा एकदा तो आम्हाला शुद्ध केला. प्रभो, व्यक्तिमत्वातला होणारा बदल, पण ते व्यक्तिमत्व प्रभो आमचं नव्हे, तुझं कसं असावं हे आम्हाला अजूनही नाही समजत आहे. जे वचन आम्ही पाहिलं ते आम्ही स्वीकारतो प्रभो. आज आमच्या व्यक्तिमत्वात बदल कर, आमच्या चित्तवृत्तीत बदल कर. म्हणून कलसे येथील मंडळीला लिहिताना तो म्हणतो की ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुम्ही धारण करा. प्रभू, मी कळत नाही कसं करावं, परंतु आम्हाला हे समजलेलं आहे की तुझ्या वचनाने आमची साफसूफ केली. आणि आत्ता जे आम्ही पाहिलं, अशी जी कृपा जी आम्हाला देवासमोर उभं राहण्यास सहाय्य करते. प्रभो, ती कृपा तू आमच्यावर केलीस, परंतु आजही आम्हाला त्या कृपेत कसं वाढावं, कारण आत्ता आम्ही ऐकलं दुसरे पेत्राप्रमाणे, तुम्ही कृपेत वाढा. कसं वाढावं हे समजत नाही प्रभू. आज या प्रत्येक आत्म्यांसाठी प्रार्थना करतो. प्रभो, हे तुझे लोक आहेत प्रभू. या सर्वांचा प्रभू तू प्रतिपाळ करणारा, त्यांना तू चालवणारा, त्यांना तू राखणारा, आणि प्रभू त्यांना स्वर्गाचं स्थान दिलेलं आहे याचे ते त्यांना जाणीव होऊ देत प्रभू. आणि माझ्या देवा, या पृथ्वीवर तुझा स्वर्गीय स्थानाची छाप पाडणारे त्यांना बनव प्रभू. या वचनाने प्रत्येक दिवस एक नवीन जोमाने, सामर्थ्याने त्यांच्या जीवनात कार्य करो, आणि ते जिवंतपण त्यांच्या प्रत्येक पावलोगणे दिसो प्रभो. जे वचन त्यांनी ऐकलेलं आहे, ऐकण्याद्वारे सैतानाने चोरून नये, तर त्याला 100 पट पीक आम्ही जाहीर करतो, डिक्लेअर करतो. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव, महिमा, पराक्रम तुला देत येशू आमचा प्रभू याच्या नावात या प्रार्थना विनंत्या तुला सादर केल्या म्हणून ऐकते. आमेन.